देशसेवानिवृत्त सैनिक पंढरीनाथ मालुसरे यांची साखर ग्रामस्थांकडून मिरवणूक आणि सत्कार। साखर गावातील देशसेवेतून निवृत्त सैनिक पंढरीनाथ मालुसरे यांची साखर ग्रामस्थांकडून ओपन जीपमधून पितळवाडी फाट्यापासून सपत्नीक मिरवणूक आणि साखर गावी सत्कार करण्यात येऊन पोलादपूर तालुक्यातील जवानांचा आदर सत्कार करण्याचा नवा पायंडा निर्माण करण्यात आला आहे। बेळगाव येथे 6 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भारतीय सैन्य दलात भरती होऊन 22 वर्षानंतर सेवानिवृत्त होऊन सैनिक पंढरीनाथ मालुसरे हे सहकुटुंब सहपरिवार गावी परतल्यानंतर साखर गावाने तालुक्यात प्रथमच अन्य जवानांच्या गावातील ग्रामस्थांनी आदर्श घ्यावा असा प्रघात निर्माण केला आहे। प्रदीर्घ देशसेवेनंतर पंढरीनाथ मालुसरे यांचे जन्मगाव साखर येथे आगमन होणार असल्याने पितळवाडी फाट्यापासून ग्रामस्थांनी विविध फुलांच्या हारांनी सजवलेल्या ओपन जीपमधून त्यांची सपत्नीक मिरवणूक काढली। यावेळी त्यांच्या मिरवणुकीत पोलादपूर तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहून त्यांनी निवृत्त सैनिक मालुसरे यांचा सन्मान केला। या मिरवणुकीदरम्यान महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल माणिकराव जगताप कामत यांनी सेवानिवृत्त सैनिक पंढरीनाथ मालुसरे यांना शुभेच्छा दिल्या। मिरवणूक साखरच्या ग्रामदैवतांच्या मंदिराजवळ आल्यानंतर सेवानिवृत्त जवान मालुसरे यांनी सहकुटुंब येऊन मनोभावे दर्शन घेतले। प्रस्तावनेत शिवसेना तालुका प्रमुख अनिल मालुसरे यांनी शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या नरवीर सूर्याजी मालुसरे आणि नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा लढाऊ वारसा मालुसरे घराणे चालवत असल्याचे सांगितले। याप्रसंगी देशसेवेतून निवृत्त सैनिक पंढरीनाथ मालुसरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की भारतीय सैन्य दलामध्ये भरती झाल्यानंतर मातृछत्र गमावले, पण ग्रामदैवतांनी आपली काळजी घेऊन 22 वर्षाच्या सेवेनंतर सुखरूप गावामध्ये पोहोचवल्याबद्दल ऋण व्यक्त केलेत। तसेच ग्रामस्थांनी मोठ्या प्रेमाने केलेल्या सत्काराबद्दल आभारही मानले। महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर। आपल्या परिवारामध्ये आल्यानंतर परिवाराकडून हात जोडा घेऊ। तुकाराम पंढरीनाथ छत्रपतींचं कार्य म्हणजे या कार्याचा परिमान करणं हे कधीही अशक्य आहे आणि म्हणून प्रत्येकानं आपापल्या क्षेत्रामध्ये क्षेत्रातील शिवाजी व्हावं म्हणून छत्रपतींची प्रतिमा देऊन या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं हा सन्मान सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करतोय। छत्रपती शिवरायांचं स्वराज्य कार्य, गोसेवेचं कार्य आणि शाल आणि छत्रपती शिवरायांची प्रतिमा, कारण छत्रपतींची प्रतिमा देण्यामागचा आपला उद्देश असा आहे की आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या त्या क्षेत्रात जवळचं नातं सातत्यानं आमच्या संदीपच्या सोबत, की संदीप ज्यांचा फॅन आहे आणि त्या संदीपच्या मुळे आम्ही सर्व तुमचे फॅन झालोय, अशा आपल्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये ATS या अतिशय महत्वाचा एक विभाग आहे। त्या विभागाचं प्रतिनिधित्व
आणि त्यांच्या ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान सुद्धा आपण या ठिकाणी करून घ्यायचा आहे. पोलीस 22 वर्ष देशसेवा करून आज तिच्या भूमीमध्ये परत आलोय ते म्हणजे तिचे आशीर्वाद ते माझ्या देशाच्या सेवेमध्ये खूप मोठे होते. प्रथमतः तिचे आभार मानून आणि साखर ग्रामस्थ मंडळाने हा जो एका सैनिकाचा निवृत्तीचा जो पायंडा तयार केला आहे की सर्व जे सैनिक असतील त्यांनी निवृत्ती झाल्यानंतर तालुक्याने त्याचा बोध घेऊन प्रत्येक तालुक्यातील सैनिकाचा हा सत्कार नक्कीच व्हायला पाहिजे. आणि मला खूप अभिमान वाटतोय साखर ग्रामस्थ मंडळाचा की त्यांनी मी आल्यानंतर माझे स्वागत केलं. त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो.